यार वहिनी भारी आहे ग. मला वाटलेलं ना मुंबईत अंगण नसतच मग, पण देसाईवाडीला आहे. हो ना रे सतीश? बरं का ग, ही देसाईवाडी आहे. देसाईवाडीपेक्षा मुंबई जरा वेगळी आहे. ए सतीश, कशाला उगाच तिला घाबरवतोय? ए नाही ग चित्रा, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. म्हणूनच टेन्शन आहे. हा सतीश, चला समोर तरी नको बोलत चला जाऊ चला ना. चला प्रत्येक वेळी ना चला. मला ते सामान तू आण आता, मी नाही आणणार. हो माहिती ही बॅग पण तूच आणायची, हो, मी आणणार नाही. बोलतो मला बरं, सगळ्यांसमोर चल बोलतो, आता, सतत चल. सतत बोलतो. मयू, ए बाळ, चल उठ ना ग. उशीर होईल शाळेला, नाही तर. चल चल चल, चला चला चला, आवरायचंय अजून आपल्याला. गुड गर्ल, शाबास. आम्ही का ग सकाळ झाली, माझी झोप पण नाही झाली पूर्ण. कशी होणार झोप पूर्ण? रात्री उशिरापर्यंत कोण गप्पा मारत होतं? बरं चल चल चल, उशीर होईल ग. 5 मिनिटं. अगं अगं अगं, साक्षी उठून गेली, पण चल ना मयू. अरे काय, हिला उठायचं नाही का? अरे बघ ना, केव्हाची उठवतीये. 5 मिनिटं करत पुन्हा झोपतीये ती. रुचू सारखीच आहे. 5 मिनिटं. ए आदित्य, तू काय झोपतोयस परत? 5 मिनिटं. हा म्हणजे तू पण अर्जुताईंसारखाच आहेस. ए आदित्य, अरे बरं जाऊ दे. ए मयू चल ना ग, उशीर होईल ना शाळेला. ए चिव, चल 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 ग बाळ, ऐक माझं. ताई, उठा. अरे अर्शू, तू का आलीस? वा 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 वा, काय चेहऱ्यावर तो आनंद आहे मला बघून. अरे उठ ना. अरे मग केवढ्या मोठ्याने ओरडतेस सकाळी सकाळी? नको ना यार, झोपू दे. माझं बाळ ते किती दिवसांनी मला भेटतंय है ना. अरे उठ ना. अर्शू झोपू दे यार 5 मिनिटं. 5 मिनिटं? अर्शू मारील मी. अरे मारेल तू. चल आई पण ना. वेडी. ए आदित्य, उठ ना. 5 मिनिटं. चल. बाबाजी काय हो, एक दिवस कामवाली बाई नाही आली तर माझी ही अवस्था झाली. ह्या जेव्हा 8-8 दिवस येत नाहीत, ह्या कामवाल्या बायका आपल्या मर्जीप्रमाणे सुट्टी घेतात, तेव्हा माधवी कसं काय मॅनेज करत असतील, कसं काय निभावून नेत असतील. जय हो त्यांची, जय हो बाबाजी त्यांची जय. त्यांचाच फोन बाबाजी, त्यांचाच फोन. नाव घेतलं आणि त्यांचा फोन. जय हो. हॅलो, बोला माधवी, बोला. बाबा, मी मेघना बोलतेय. मेघना, बोला 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 ना. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे बाबा. तुम्ही एन्जॉय केलीत ना पिकनिक? अहो एन्जॉय म्हणून काय विचारता हो, किती मजा आली. तुम्हाला सांगू का, मला तुम्हा सगळ्यांबरोबर एवढा आनंद मिळाला ना, खरंच एवढा आनंद मिळाला ना, की मला वाटतं पहिली रात्र असेल की मी इतका शांतपणे झोपलो. हो ना. होय हो. बरं, बाकी आता घरचे सगळे कसे आहेत, ते कितपत दमलेत? आणि हो, माईंचा पाय बरा आहे ना? हो बरा आहे. मेघना, तुम्ही एकदम गप्प का झालात हो? बाबा, तुम्ही बोलता बोलता तुमच्या नकळत एक गोष्ट बोलून गेलात. कोणती हो? हेच की मला जर आतासारखी समज आधी असती तर कदाचित काय? कदाचित मी तुमच्या प्रेमाच्या आड आलो नसतो. होय हो. अहो म्हणजे सॉरी हा, म्हणजे मला माफ करा. म्हणजे बोललो मी, पण चुकलं का हो माझं? माफ करा मला, चुकलं का? नाही, ते काय ठाऊक नाही मला बाबा. पण अहो, तुम्ही हट्ट केलात म्हणूनच तर मला आदित्यसारखा नवरा मिळाला, दृष्ट लागण्यासारखी माणसं मिळाली. तुम्ही हट्ट धरलात की मी आदित्य देसाईशीच लग्न करावं म्हणून, आणि तुमच्या त्या हट्टापायीच आज मी खूप सुखी आहे बाबा. खरं म्हणताय तुम्ही हे? जय हो मेघना, जय हो. बाबाजी असंच लक्ष असू द्या त्यांच्यावर बाबाजी. जय हो, जय हो. काही नाही, एवढंच सांगायचं होतं म्हणून फोन केला होता. ठेवू? हो 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 हो. काळजी घ्या. जय हो बाबाजी. झालं ना? काय नाही म्हणत होतीस, आता लंगडतेस. सुजला ना पाय? बहुतेक.
आता कपाटाशी काय नडलंय तुझं? मी एक तुम्हा बायकांचं पाहून ठेवलंय. बरं नसलं की कामाचा अगदी उत्साह येतो तुम्हाला. काय काम काढलंयस कपाटात आता? अहो 2-3 नवीन साड्या आहेत, त्यांना फॉल बिडिंग करायचंय. दिवाळीच्या गर्दीत मिळत नाही ना मग. नाही दिले तर मी करून देईन. तू स्वस्त बस तिथे. तेवढंच एक राहिलंय तुमचं. आता तू मूर्खासारखं सुजलेल्या पायावर भार देऊन नाचतेस. मी काय बोलू? मी मूर्खासारखं. बरं बाई मी मूर्ख. या, आलं एक वादळ. हळू, 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 हळू. अगं तू ऐक काय झालं? अगं तुझ्या सुकुमार आईचा सुकुमार पाय सुजलाय. अरे हो, विसरलेच होते मी. सॉरी 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 सॉरी. बघितलंस, इथे माझा पाय दुखतोय आणि कसे बोलतायत कुचकट नुसते. वर हसतायत मला. तुला येत नाही? हा तुला येत नाही? बघ बघ. हो. जाऊ देव. ए माई, दुखतोय का ग खूप पाय? दुखणारच. काल मी ऑइंटमेंट लावतो म्हणत होतो तर ऐकलं नाही. शेकून होईल म्हणे. आता सुजला पाय. मला सोडून गेलात ना पिकनिकला. असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. ऐकव सारखं ऐकव. नाही का नाही, माझी गोडुली, माझी स्वीट. हळू 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 हळू. ऐक. पण अर्जू, तू नव्हतीस ना तर घर अगदी सुनं सुनं झालं होतं. प्रोग्राम कसा झाला तुमचा? भाषण करणार होतीस ना? हो, ते मी बोलले. मी सांगितलं ना दादा किती गोड आहेत ते. अगं गोड काय, त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं असतं. हो, तेही सांगितलं ना. हा. पण ते सासरे म्हणून कसे आहेत, त्यानंतर त्यांना शिक्षणाची किती आस्था आहे, आणि त्यांनी गावात राहायचा निर्णय कसा घेतला, सगळं सांगितलं नाना. वा वा. बरं, छान झाला ना कार्यक्रम? हो, एकदम मस्त झाला. भरून पावलं ग बाई. आणि तुम्हाला माहितीये का, अण्णा काकांचा सुद्धा सत्कार झाला. म्हणजे अण्णा काका काय करायचे, मुलींना शिकवायचे आणि बाहेरून परीक्षेला बसवायचे. म्हणूनच तर दादा आणि अण्णा काका या दोघांनी मिळून हायर सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चालू केलंय. नाही, खरंय खरंय. एकट्या दुकट्याचं काम नाही ते. पण तुमच्या बरोबर अण्णा काकांची मुलगी नव्हती ना? हो, आलीये ना चित्रा. हा, स्थळ बघायची आहेत अगं तिच्यासाठी. अगं मग आणलंस का नाही तुझ्याच बरोबर तिला? गिझर चालूच ठेवला, वाटतं नळ बंद करायचं विसरले. तुझ्यावर गेली काय हो? चित्रा गिझर चालूच ठेवलास, नळाचा आवाज नाही येते. अहो केलाय बंद, मगाशीच नळ बादली भरली ना. आणि गिझर चालूच. देवा देवा, काय करू या मुलीचं? अगं वेडाबाई, टेन्शन घेऊ नकोस. कसं असतं, आधी ना गिझर बंद करायचा आणि मग नळ. गिझर नळ, गिझर नळ. हे काय हो सगळं? आमच्याकडे कसं एकदम आईस पाईस सगळं. म्हणजे आम्ही ना बंबावर पाणी तापवतो. 10 लोक आंघोळ करतात त्या बंबाच्या पाण्यात, माहितीये का? आणि हे काय गिझर वगैरे बंद. हो, बरोबर आहे तुझं. पण काय ना चित्रा, मुंबई आहे की नाही ही, मग इकडच्या सोयी सुद्धा वेगळ्या असतात. आणि आपल्याला मुंबईच्या 9 लाख लायचं की नाही. पण काय ग अर्चू वहिनी, खूप गर्दी असते का ग इकडे? गर्दी असते ना. मुंबई म्हटलं की गर्दी आलीच. पण तू टेन्शन नको घेऊ, मैं हूं ना. मी तुला सगळं शिकवेन स्टेप बाय स्टेप. म्हणजे बघा, कसं राहायचं, कसं वागायचं, कसे कपडे घालायचे, हे अगदी व्यवस्थित शिकवेन. बरं, तू आता पटापट आंघोळ करून घेणार आहेस का? म्हणजे मी तुला नाना महिना भेटायला घेऊन जाते. मी ना खूप ऐकलंय घरातल्या सगळ्यांबद्दल. आता असं झालंय कधी एकदा भेटते त्यांना. आणि अगं अर्चू वहिनी, हे बघ मी विसरले. काय ग, आता काय करते? लोणचं आणि मुरांबा आईने दिलाय सगळ्यांसाठी. काय सतीश दादा नाही म्हणला असता म्हणून आईने माझ्याकडेच दिले. आणि मी राहणार आहे ना आता इथे काही दिवस, मध्ये यायला नको का काहीतरी? वा, छान. पण हे बघ, तुला आत्तापासूनच शिकवते. लेसन नंबर 1, काहीतरी आणलंय असं नाही सांगायचं. खाऊ आणलाय असं म्हणायचं, कळलं? बर, खाऊ आणलाय, करेक्ट. आणि हा, खाण्यापिण्याच्या बाबतीत ना तू सतीश दादाला विचारू नकोस ग, ते डिपार्टमेंट ना माझ्याकडे. बरं, ती दुसरी बरणी पण देतेस ना मला? हो. हा, जा अंघोळ कर पटकन. अरे वा अर्चू, फायनली या घरामध्ये तुझ्यापेक्षा कोणीतरी लहान आलंच. आता मी ज्ञानामृत देणार.
मेघना, हम्म, काय ग तुमचं फिरणं हल्ली बोंबलच आहे ना? हो ना रे, चालूच आहे ना काहीतरी. नाही पण आता नेटानं सुरू करायला हवाय परत. आता काय, माईचा पाय दुखतोय ना आता, तिला तेवढंच निमित्त आहे. आणि मॅडम, तुमच्या डान्स क्लासचं काय? का तिकडे बुट्टीच आहे? नाही, झाल्या 1-2 बुट्ट्या, पण आज जाणार आहे. चला, नशीब माझं. हे काय रे आदित्य, असं बोलतोस जसं काय मीच टाळाटाळ करते. बरं बरं बरं, याच डब्याला काय आहे? भरली सिमला मिरची. अरे वा, मस्त. आणि रात्री जेवायला? नाही, ते काय नाही ठरलंय अजून. कढी चाखावीशी वाटते, मस्त काकडी घातलेली. हो, करते ना मग. नाही असं काही नाही. नाही म्हणजे तुमचं गणित जमत असेल तरच कर. अरे असं काय, करते स्पेशली तुमच्यासाठी. अच्छा, स्पेशल माझ्यासाठी? तर तू काहीतरी सांगून तर बघ, करते की नाही ते. बघा, ही आदित्य जेवणात आवडते मी, तू पण ना. अरे मी पण त्याच्याबद्दलच म्हणतोय. माहितीये. आल्या आल्या दणाणून सोडलेलं अर्जुने घर. तर जोडीला आणखीन एक कार्टून आलंय. कार्टून काय हो. काय गंमत ग, अर्चना म्हणत नाही का मी? हो, आणि आता स्थळ बघायला आलीये म्हणजे 2-3 महिने तरी इथेच राहणार. हे बघा. अरे ही चित्रा. नाना अरे नमस्कार शाब करते. शाब, एवढीशी माई बघितली होती. नमस्कार. अरे, काय झालं? अगं, माईचा पाय दुखावला गेलाय. चुकून पायाला हात लावशील तर बिचारी कळवळेल ना ती. हे बघ, तू इथेच उभी राहा, मी सांगते ना तुला, जसं सांगेन तसंच कर, कळलं का तू? अर्चू, अगं किती बोलतेस तिला? अय्या, म्हणजे काय नाना, बोलणारच ना मी. अहो, चार्ज घेतलाय ना मी तिचा. मुंबईचं पाणी प्यायला शिकवणार आहे मी तिला. जा. माई, आईने ना लोणचं आणि मुरांबा दिलाय. हो, बरणी आहे आमच्याकडे. अहो, ते वा. सतीश दादाकडेच देणार होती हो, पण तो नाही करतो सारखा, म्हणून माझ्याकडे दिलाय. आणि आता मी इथे राहणार आहे ना काही दिवस, मग द्यायला हवं काहीतरी. असं सांगायचं नाही, खाऊ दिलाय असं सांगायचं. आणि नाना, हा? तुमच्यासाठी हे पुस्तक दिलंय दादा काकांनी. थँक्यू सो मच. अरे वा, चित्रा किती गोड आहेस ग तू. अगदी आमच्या अर्चू सारखी सरळ आहेस. बघा, आहे की नाही मी सरळ? उगाच मला बोलत असता तुम्ही नाना. अर्चू, जरा नीट वाग, नीट बोल ग. तिच्या मनात तुझ्याबद्दल जो काय आजार आहे तो निघून जाईल. कॅप्टन आहेस ना तू तिची. हो. चित्रा, नाही वहिनी, असं काही नाही होणार. अगं, छळू नकोस ग बाई तिला. बरं, तिला विचारलंस का चहा पाणी नाश्ता काय केलाय का? हो, मी सगळं विचारलंय. फक्त म्हटलं जरा चहाचा सेकंड राऊंड करूया म्हणून खाली आलो. आणि माई, 4 दिवस झाले ग तुझ्या हातचा चहाच प्यायले नाहीये मी. करते. आई ग, सॉरी. सरलेच, थांब, मी करू का चहा? मीच करते. अरे वा. आणि माई, त्याआधी ना तुमच्या पायाला मस्त गरम खोबरेल तेल चोळून देते, बरं वाटेल तुम्हाला. अगं, पण तुला किचन कुठे आहे माहितीये मला. वा, सेवा. मग नशीब लागतं त्याला. एक्सक्यूज मी. सॉरी, मी ओळखलं नाही तुला. नाही, आणि एकदम आमच्या किचन मध्ये काय करतेस तू? तुम्ही विजयाताई ना? नाही, तुम्ही मेघनाताई असणार, बरोबर? मी ओळखते सगळ्यांना. दादा, वहिनी, काका, काकू सगळे सारखे सांगत असतात सगळ्यांबद्दल. तुम्ही मला नाही ना ओळखलं? मी सांगते, मी चित्रा, अण्णा करंदीकरांची मुलगी. अण्णांना ओळखत असाल ना तुम्ही? हा. आमचे अण्णा म्हणजे ना, सॉरी, मला ना अर्चूताई शिकवणार आहे, पण कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं. खूप बोलले का मी? अगं नाही, इट्स ओके.
पण किचन मध्ये काय करतेस तू? काही हवंय का तुला? हो, मला ना वाटी हवी आहे. अच्छा. एक मिनिट. आणि मला ना आहो नको म्हणू, मेघनाच म्हण. हे चालेल ना तुला? मला तर आवडेल एकदम. हे पण मला तू खूप आवडलीस हा. किती छान बोलतेस ग तू, एकदम हळू मंजूळ. तुला माहितीये का, नाही तर मी बोलायला लागले ना की सगळे येऊन येऊन सांगतात मला हळू बोल हळू बोल. नाही नाही ते ठीक आहे, पण वाटी कशाला हवी आहे तुला? मला ना खोबरेल तेल पण हवंय. माईंचा पाय सुजलाय ना, मग ते तेल थोडं गरम करून ना त्यांच्या पायाला चोळायचंय. ते वाटीतलं तेल आहे ना पाण्यात गरम करायचंय. डबल बॉइलिंग? हा? तू जे म्हणतेस ना त्यालाच डबल बॉइलिंग म्हणतात. ओ अच्छा. पण अगं सूज आल्यावर पाय चोळायचा नसतो का? आमच्याकडे असंच करतात. म्हणजे पाय सुजला ना की त्याला मस्त गरम तेल जिरवायचं. काही होत नाही अगं त्याने. काही होत नाही म्हणजे सूज उतरते. आणि मग त्याच्यावर हळकुंड, तुरटी आणि बिब्बा ह्याचा लेप लावायचा. एकदम बरा होणार पाय. हे पण आपण आधी तेल गरम करूयात का? आणशील ना तेल? हो हो. हा. हा हा हा. वा 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 वा. आता मस्त 1-2 तास जिरू देत तेल. मग त्याच्यावर हळकुंड, तुरटी आणि बिब्बा ह्याचा लेप लावून देते. बर. ए पण काय ग चित्रा, तुला कसं काय हे सगळं माहिती? आमचे अण्णा आहेत ना घरगुती औषधं देतात. हम्म. काय होतं, आम्हाला डॉक्टरसाठी तालुक्यात जावं लागतं प्रत्येक वेळी. मग ऐन वेळी पंचायत होते ना, म्हणून अण्णांनी ना ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक याचं प्राथमिक ज्ञान करून घेतलंय. बर. त्यांच्याबरोबर राहून राहून मी शिकून घेतलं. छान छान. म्हणजे तुझे अण्णा आणि सतीशचे दादा हे अगदी गावचे आधारच आहेत नाही? हो. पण माई, सतीश दादांना नानांच्या ज्ञानामृताबद्दल इतकं काय काय सांगत असतात ना, मला जाम उत्सुकता आहे त्याची. पण नाना कुठे गेलेत? ते गेलेत राणे काकांकडे. त्यांची एक फेरी असते ना सकाळची. आई, या. हे काय चाललंय? काही नाही, जरा सूज आली होती म्हणून चोळून देते ती, दुसरं काही नाही. अगं पण माई, अशी सूज आली असेल तेव्हा चोळायचं नाही असं किती वेळा सांगितलंय डॉक्टरांनी. बरोबर उलट परिणाम होतो त्याचा. हो, मेघनाताई म्हणत होत्या. आणि तरी तुम्ही चोळताय. तुम्ही डॉक्टर आहात का? नाही नाही, पण कसं आहे ना, पायाच्या नसा जर काळ्या निळ्या झाल्या असतील ना तर तो चोळायचा नसतो. पण माईंचा पाय काय काळा निळा नाही झालाय. अरे वैतागू नकोस तिच्यावर. अरे अण्णांची मुलगी चित्रा, असं काय करतोस? हाय. काय? काय नाही, तुम्ही आता चोळू नका तो पाय. आणि माई, तू डॉक्टरांना आज बोलावून घे, कळलं ना? हो बोलवते. हा, उगाच स्वतः जाऊ नकोस डॉक्टरांकडे त्या पायावर भार दे. बर. चला मी निघतो, मला लेट झालाय. बाय बाय बाय. सांभाळून जा, डबा घे. माई मी आले. त्याला डबा द्या दे आठवणीने. हो हो. अगं तू कशाला चेहरा पाडलायस? अगं आदित्यचं एवढं मनावर घेऊ नकोस ग, माये पोटी बोलतो तो. तू नको टेन्शन घेऊस इतकं त्याचं. पण माई, खरंच नाही ना काही होणार? काही होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. वेडी कुठली, जा हात धुणे जा. हो. हा साधी आहे, टेन्शन नको घेऊ. काय चाललंय? माई, आदित्य वैतागला बहुतेक. काही नाही. पण उगाच तिला पाय चोळू दिला. काही होत नाही ग मला, मी सांगते ना तुला. किती प्रेमाने करत होती नाही, पण माझं लगेच आपल्या घरातली झाली नाही. मग माझ्या अंडर ट्रेनिंग चालू आहे ना. तर मेघना, तुझा डान्स क्लास किती वाजता आहे? 11 वाजता. निघेन थोड्या वेळात. बरं, एक ते माईचं बघा, पायाचं. आणि त्या मुलीला पाय चोळू बिळू देऊ नकोस. या मुलीला काय म्हणतोय? चित्रा नाव आहे तिचं. हा, जे काय असेल ते. ते काय असेल. वर निघ, उशीर होतोय ना. हो चालेल चालेल. ए आदित्य, ऑफिसला चाललाय? हो. ए, माझ्यासाठी येताना काय खाऊ घेऊन येशील? तुझ्यासाठी ना हम्म? आणतो ना मी, धम्मक लाडू घेऊन येतो. काय रे आदित्य,
इतक्या दिवसांनी भेटतोय आपण आणि तू हे असं वागतोयस माझ्याशी. ए अर्चू, आता इमोशनल ड्रामा करू नकोस हं? बरं बाई सांग, कसा झाला तुझा प्रोग्राम? हा ए मस्त झाला रे, सॉलिड झाला. हो. ए तुला माहितीये का आपण ना भाषण बिषण पण केलं. अरे वा. ए आणि दादांनी आपल्या सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलंय. अरे यार मला नाही जमणार. सध्या मी सुट्टीचं नावच नाही घेऊ शकत. अय्या हो, खूप काम आहे का रे तुला? हो खूप काम आहे. आणि खूप बिझी आहेस तू? हो खूप बिझी आहे. मग इथे टाइमपास काय करतोय? चल फुट. अर्चू मला आता लेट झालंय म्हणून आल्यावर बघतो मी तुझ्याकडे. हो नाही तुला बघतो मी. निघ निघ रे, तुझ्या उपर धमक्यांना कोण घाबरतंय? क्या ना तू बघ तू. चल रे. अरे जा. रे जा रे. काय काय नाही असंच.